नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी नाराज नाही आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार। मी शिवसेनेचा कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली आहे। ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजप किंवा शिवसेना शिंदे यांच्या वाटेवर जाऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे कितपत सत्य आहे आणि राजन साळवी खरंच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत का, याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे। ठाकरे गटाचे नेते आणि राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी नाराज नसल्याचे सांगितले, पण पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात मार्गक्रमण करणार असल्याचे देखील राजन साळवी यांनी सांगितले आहे। रत्नागिरी विधानसभेचे ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले। त्यांनी राजापूर विधानसभेत सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केले आहेत, पण यंदा मात्र त्यांना पराभव सामना करावा लागला। त्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसापासून निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याचे राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे याबाबत स्वतः राजन साळवी यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्यात आले आहे। प्रसारमाध्यमांसमोर राजन साळवी म्हणाले की ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे, पण 2024च्या पराभवाला आम्हाला सामोरे जावे लागले आहेत। त्यामुळे त्या पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्या सगट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे। पराभवाची खंत असताना भविष्यातही शिवसेना मार्गक्रमण करत आहेत। तसेच मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजतं आहे की मी नाराज आहे, मी भाजपच्या आणि शिंदेच्या गटाच्या वाटेवर आहे, पण तसे काही नाही। माझ्या मतदारसंघातील कार्यपद्धतीवर मार्गक्रमण सुरू आहे। त्यामुळे मी नाराज असल्याच्या किंवा तशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत। हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहेत, त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, असे ठाकरे गटाचे कोकणातील नेते राजन साळवी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। तर भाजपकडून काही अफवा आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारला असता पिकल्या आंब्यावर कोणीही दगड मारतं ना, असा टोला त्यांनी यावेळी लावला आहे। तर भाजपकडून कोणीही संपर्क केला नसल्याचा खुलासा देखील यावेळी राजन साळवी यांनी केला आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे आंबेडकर म्हणाले होते की राजन साळवी येणार असतील तर स्वागत आहे। यावर साळवी म्हणाले की पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे स्वागत करण्याची भावना असते। मी मतदारसंघात संघटन कौशल्य काम केले आहेत, त्या भावनेने ते मला बोलत असतील, असे साळवी त्यांच्याकडून सांगण्यात आले। तसेच उद्धव ठाकरे गटातील निवडणूक आलेले माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहेत। या प्रश्नावर उत्तर देताना राजन साळवी म्हणाले की ते त्यांचे व्यक्तिगत मत असेल, मी माझ्या भावना सांगितल्या आहेत। माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत। मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच कायमस्वरूपी राहणार असल्याचे देखील राजन साळवी यांनी स्पष्ट त्यांचं मत व्यक्त केलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।